नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल माहिती गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, हे सोयाबीन जे तुम्हाला दिसत आहे ती पेरण्याचा दिनांक आहे मित्रांनो 22 जून 2024। आज आपल्या सोयाबीनला झालेला आहे मित्रांनो 36 दिवस। तर 36 दिवस झालेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे। तर दुसरी फवारणी कोणती करावी व कधी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्या सोयाबीनला अत्यंत फायदा होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त फुले लागतील व आपल्या अळ्याचा पूर्ण नायनाट होईल। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीनला दुसरी फवारणी ही जवळपास 45 ते 50 दिवस किंवा आपल्या सोयाबीनला कुठे 1 ते 2% फुले लागल्याच्या नंतर करायची असते मित्रांनो। तर ते फवारणीचं आपण कॉम्बिनेशन बघूया। तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला काय काय मारायचं आहे मित्रांनो, तर आपण बघूया। दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला असे कोणते घटक मारायचे की ज्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर वाढ होईल आणि आपल्या सोयाबीनला उतार चांगला आहे। तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा मारायचा आहे कोरॅजन FMC कंपनीचा। कोरॅजन काय काम करते मित्रांनो की आहे ना, आपल्या सोयाबीनच्या जे आहे ना, सोयाबीनवर जे आळ्या अंड्या घालतात तर ते अंडे पण मारून टाकते आणि त्याचबरोबर आपल्या सोयाबीनवरच्या सर्व प्रकारच्या आळ्या मारून टाकते मित्रांनो। ते कोरॅजन जास्तीत जास्त आपल्याला 25 ते 30 दिवसापर्यंत काम करते। आपण जर दुसरं कोणतं मारलं मित्रांनो, इमॅव्हॅक्टिन बेंझॉइड वगैरे असं कोणतं जरी प्रोफेक्स सुपर, तर ते काय करते मित्रांनो, आळी लगेच मारते पण जास्त दिवस म्हणजे 10 ते 15 दिवस त्याचा परिणाम आपल्या सोयाबीनवर राहतो। त्याच्यानंतर आपल्या सोयाबीनवर आळ्या पडायला चालू होते आणि हे स्टेज अशी आहे मित्रांनो की आपल्या आळीचं समजा आपल्या 1 जरी 2 ते 3 जरी फुलाला जाळीनं जर हे केलं आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो। त्याच्यामुळे जास्तीत जास्त दिवस टिकणारा आपल्याला कोणतंही कीटकनाशक मारायचं आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये कोरॅजन असेल, अजून आलिका असेल किंवा ते दुसरं कोणतं तरी असेल मित्रांनो, ते आपण मारू शकता। म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकणार आपल्याला असं मारायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपला दुसरा कॉम्बिनेशन मधला घटक आहे टाटा बहार। टाटा बहार मित्रांनो आपल्या सोयाबीनला काय करते तर फुलं लागायला, जास्तीत जास्त फुलं निघण्यासाठी मदत करते आणि आपल्या फुलाची जी संख्या जी आहे ते वाढायला मदत करते। त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला टाटा बहार हे मारायचं आहे। आणि त्याच्यानंतर तिसरा घटक आहे मित्रांनो बोरॉन। बोरॉन हे असं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे मित्रांनो। तर ते आपल्या सोयाबीनमध्ये काय करते, जे फुलं लागलेले आहेत तर ते फुलं लागलेल्या प्रत्येक फुलाला काय करते, गळण्यापासून रोखते मित्रांनो। कारण की आपले फुलाचे आहे ना गळ होत असते काही, तर ते फुलाची गळ होण्यापासून रोखते। बोरॉन B20% म्हणजे असं मिळेल मित्रांनो, वॉटर सोल्युबल आहे ते। तर ते मारायचं आहे। त्याच्यामुळे आपल्या काय होते, कोणत्याही सोयाबीनचं फुल गळणार नाही। आता समजा 1% जरी आपलं फुल वाचलं तर आपल्या एकरी एका क्विंटलचा आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो। तर बोरॉन ह्या तुम्ही आपल्या फवारणीमध्ये अवश्य मारा। त्याच्यानंतर तुमच्या इकडे जर चौथा घटक आहे मित्रांनो, तुमच्या इकडे जर आभाळ असेल किंवा पाणी सततचं चालू असेल तर मित्रांनो तुम्ही कोणतेही बुरशीनाशक मारू शकता। मी तर तुम्हाला सगळ्यात चांगलं बुरशीनाशक साप बुरशीनाशक सांगेल, कारण की ते चांगलं आहे बुरशीनाशक मित्रांनो आणि प्रत्येक प्रकारच्या आपल्या बुरशी जे रोगावर आहे ना ते उपयोगी आहे। त्याच्यामुळे तुम्ही कोणतं पण मारू शकता। धनुकाचं M45 आहे, त्याच्याबरोबर FMCचे काही बुरशीनाशक आहे मित्रांनो, ते पण मारू शकता। पण हे साप बुरशीनाशक मी तुम्हाला सजेस्ट करेन मित्रांनो। मित्रांनो, हे आहे आपल्या दुसऱ्या फवारणीचं कॉम्बिनेशन। हे मारल्याच्या नंतर तुम्ही तुमचा आहे ना सोयाबीनचा प्लॉट बघू शकता। तुम्ही काय करा मित्रांनो, हे तुम्ही जे कॉम्बिनेशन आहे ते तुमच्या 1 ते 2 एकरवरती मारून बघा आणि तुमच्या आवडीचं जे कोणतं कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही मारून बघा मित्रांनो। तर तुम्हाला या कॉम्बिनेशनमधील त्या कॉम्बिनेशनपेक्षा थोडा का होईना उतार चांगला बघायला मिळेल आणि रिझल्ट पण चांगला बघायला मिळेल आणि फुलाची संख्या पण तुम्हाला आत्ताच लगेच मारल्याच्या नंतर 10 दिवसामध्येच तुम्हाला याचा परिणाम जाणवायला हे होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।